मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेत्यांची बैठक सुरू आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युतीच्या चर्चेसाठी बैठक बोलावण्यात आली आहे। किरीट सोमय्या, आशिष शेलार आणि इतर भाजप नेते या बैठकीला उपस्थित आहेत। प्रत्येक महापालिका वॉर्ड मतदार, जात, धर्म, उमेदवार याबाबत या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे। याबाबत स्थानिक आमदार, खासदारांशी देखील चर्चा सुरू आहे। या बैठकीत शिवसेनेनं देऊ केलेल्या 60 जागांवर देखील चर्चा झाली। भाजपनं आमदारांनी या सेनेच्या जागा मुद्द्यावरून नाराजी व्यक्त केली। महापालिका युतीबाबत शिवसेना भाजपच्या आतापर्यंत 3 बैठका होऊनही त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही। त्यामुळे आता मुख्यमंत्री काय भूमिका घेतात, या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। सागर, आता सर्वांचं लक्ष वर्षावर आहे। वर्षावर काय मंथन सुरू आहे, काय आउटपुट निघतोय, युती होणार का, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। काय अपडेट्स तुझ्यापर्यंत आलेले आहेत? गिरीश, युतीच्या फॉर्म्युलाबाबत वारंवार चर्चा होऊन देखील त्यात तोडगे निघत नाही। त्यातच वेगवेगळ्या म्हणजे विशेषतः शिवसेनेकडून असेल किंवा भाजपकडून असेल वेगवेगळे जे नेते आहेत ते आक्रमक पद्धतीने टीका टिप्पणी करतात। त्यातच पडतात या बैठकीमध्ये आता उमटल्याच्या सूत्रांची माहिती हातात येते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की काल शिवसेनेने 60 जागा देऊ केलेल्या आहेत। त्याच्यावर पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरातील आमदारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे मुख्यमंत्र्यांसमोर। कारण की जर आमदार होऊन आपली ताकद अधिक असेल तर शिवसेना कोणत्या बेसवर आपल्याला 60 जागा देते हे पटवून दिलं जात आहे। त्याचवेळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी देखील महापालिकेचे जे 227 वॉर्ड आहेत त्याचा पक्षाचा मुंबई भाजपाच्या वतीने जे जे माहिती घेण्यात आलेली आहे, संकलन करण्यात आलेलं आहे, त्याचा आढावा घेतला जातोय। एका बाजूला शिवसेनेची बोलणी कुठेतरी अंतर्गत आणि इतर गोष्टी सगळ्या अंदाज घेत मुख्यमंत्री पावलं टाकत आहेत आणि त्याच अनुषंगाने चर्चा होत आहे। पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे, जी शिवसेनेने 60 जागांची भूमिका घेतलेली आहे त्याच्यावर मात्र भाजपाचे आमदार मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत आहेत आणि या संदर्भात मुख्यमंत्री आता फक्त ऐकून घेण्याची भूमिका घेत आहेत। कोणती प्रतिक्रिया तुमचाच तरी व्यक्त करत नाहीत असं समजत आहे। पण ज्यावेळेस बैठक पूर्ण संपेल त्याच्यानंतर काही भूमिका मांडली जाईल, आमदारांना काही सूचना केल्या जातील, हे बिटवीन द लाईन्स असेल राजकारणामधलं ते काय सांगतायत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। अगदी बरोबर सागर, आता शिवसेनेनं 60 जागा देऊ केल्या, त्याला आता भाजप काय उत्तर देणार, उद्या मुख्यमंत्री काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे। या बैठकीत काय निर्णय होतो आणि इतर काय ज्या घडामोडी घडतात त्याबद्दल वेळोवेळी तुमच्याकडून आम्ही माहिती घेत राहू। तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।